अण्णा हं. नीट काळजी घ्यायची, कोणालाच काहीच बोलायचं नाही हा. नाही नाही, मी स्वप्नात बी कोणाला काय बी सांगणार नाही. आणि पिऊन बोलल्यावर प्यायल्यावर मला बोलायची शुद्धच नसते, मग काय बोलणार? नाही भसकून काहीतरी बोलशील म्हणून म्हणलं. नाही नाही, नाही बोलणार. साहेब, ते पोराला सांभाळायचं असेल तर पैसे वाढवून लागतील. काय अहो वहिनी, आत्ताच पैसे दिले तुम्हाला मी. नाही, ते आता सांभाळलं ना मी, त्यामुळं आलंय लक्षात की एवढ्याशा पैशात काय होत नसतं म्हणून. अगं ए दीपे, ए, काय बोलतेस तू? तुम्ही थांबाव, तुम्ही सांभाळता का मी? साहेब, ते बघा होत असेल तर, नाहीतर घेऊन जावा ते. अहो काय बोलताय वहिनी तुम्ही? मी तुमच्यासाठी काय काय केलंय विसरलात का? नाही नाही नाही, तुम्ही नका तिच्याकडे लक्ष देऊ. साहेब, तुम्ही केलेल्या उपकारांची मला जाणीव आहे, पण हे नसते करत. तेवढं बाळ घेऊन जा, बाकी मग काय बी सांगा. मी तुम्हाला आधीच बोलले होते, त्याला आईची गरज आहे. नुसतं रडत असतं हो ते बाळ. वहिनी तुम्ही ते विषयच काढू नका. हे लय वाईट आहे बरं का. माझ्या लेकराच्या सुखासाठी मी एका आईच्या पासनं तिचं बाळ लांब ठेवायला तुम्हाला मदत करते. किती त्रास होत असेल तिला. जर माझं लेकरू माझ्यापासून एवढं लांब असेल तर माझं काय झालंस? जीव गेला असता माझा. आणि तिथं त्या माऊलीचं बी तसंच काहीतरी होत असणार, म्हणून म्हणते. किती पैसे पाहिजेत तुम्हाला? अहो, आकडा सांगा, मी देतो. पण परत हे विषय काढायचा नाही, मनात पण आणायचं नाही. काय अण्णा? नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. हा, या बायका अशाच असतात. यांना जरा काय बोललं हे बसत्यात रडत. तुम्ही गप्प बसाव. हे बघा साहेब, तुमच्यासोबत आम्ही दोघं बी लई वाईट वागतोय, त्यामुळं गप्प बसायला आम्हाला पैसे वाढवून लागतील. 25,000. ए, अगं दीपे, तोंडाला येईल ते काय बोलतीस तू? दिले. हा? महिना 25,000 रुपये दिले, पण बाळ एकदम व्यवस्थित राहिलं पाहिजे हा. त्याची कोणाला म्हणजे कोणालाच खबर नाही लागली पाहिजे. नाही लागणार. घ्या. आता मागितले तेवढे पैसे दिलेत. परत जर काही घोळ घातला तर नाही 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 नाही, गोळ होणारच नाही. तुमच्या बाळाचा विचार करा. या पैशात काय होतंय ते बघा. उगाच काहीतरी डोक्यात खूळ घालून घेऊ नका हा. नाही नाही आणि परत मला हे विषय नको. नकोय म्हणजे अजिबात नकोय हा. नाही. आता नीट काळजी घ्या. येतो. वा वा दीपे, कसला भारी कोंडीत पकडला का त्याला. एवढे सगळे पैसे एकदम. आता काय खरं नाही. पैसेच पैसे, पैसेच पैसे. अहो, पापाचे पैसे आहेत हे. लक्षात कसं येत नाही तुमच्या? किती मोठं पाप करतोय आपण. मला वाटलं होतं पैसे वाढवून सांगितले तर साहेब बाळ घेऊन जातील, आणि त्यांनी तर पैसेच वाढवून दिले. आता देवाकडे फक्त एकच मागणं आहे, आपल्या पापाची शिक्षा आपल्या बाळाला मिळू नये म्हणजे झालं. ए गप ए गप, काय पण काय बोलतीस ग? आपण व्यवस्थित काळजी घेतोय पोराची, काय नाही होणार. रुपाली, आपलं बाळ काय करतंय ग? झोपलंय आतमध्ये. रुपाली, तुला माहितीये का आपलं बाळ ना एकदम सरकारांसारखं होणार आहे. एकदम असं धाडशी आणि शूर. अहो भाऊजी, माझ्या बाळाचे कपडे आहेत ना? तुझ्या अरब. रुपाली, हे चहा घेतो. हा. आई, अपर्णा बरी आहे? होय, ठीक आहे. आता कसली ठीकतावा, तिचे आपले पहिले पाडे 55 चालूच आहेत. हे म्हणे तू बस की जरा आता. आता ग बाय, मी काय ग बसू? मी काय खोटं बोलते तवा? हा, आता तिचं बाळ गेले म्हणल्यावर धक्का बसणार ना तिला. होय ना वहिनी. तुमचं बाळ कुठे आहे वहिनी? झोपले, शांत झोपले. अरे वा, चांगलं आहे की मग. सुजा,
तुझ्या शेतीचं कुठवर आले? काय लावलंय शेतात? पैसे लावलेत. म्हणजे काका, मला काही शेती करण्यात काही इंटरेस्ट नाही. मी तिकडे प्लॉट पाडलेत, ते विकणार. अरे घरची शेती विकतोस तू? तुमची विकायला लागलोय का? तुझ्या जरा तोंड सांभाळून बोल. मग माझ्या भानगडीत कोणी पडू नका. मी तुमच्या कोणाच्या पडतोय का? काय ग आप्पे, कुठं चालली तू? ऑफिसला. अरे अर्जुन, तुझं काय डोकं बिकं फिरलंय का काय? हा, ह्या अशा अवस्थेत? या अवस्थेत म्हणजे? म्हणजे आता तिचं ते माझ्या डोक्यावर परिणाम झाला असे वाटतंय ना मावशी तुम्हाला? नाही, सगळ्यांनाच असं वाटत असेल. मी आता वागते पण तशी. आपे एवढं काय नाही ग. अपर्णा, अगं बाळ गेले म्हणल्यावर तेवढं वाटणारच ना. माझंच बघ ना, माझं बाळ 2 मिनिटं जरी नसलं ना माझ्यापाशी तर मला पण तसंच होतं बघ. नाही, पण मला जे वाटतंय ते खरं आहे. मला कसं समजू मला नाही कळतंय. ठीक, घ्या. आता हिला स्वतःला सांभाळता येईना आणि ही जाणार आता जिल्हा सांभाळायला. अवघड आहे बया. मावशी, पण मी माझं काम नीटच करेन. सोड ना, कुठं लक्ष देते त्यांच्याकडे? तू कामाला गेल्यावर घरी कोण असणार आहे? इथलं सगळं कोण बघणार आहे? आम्ही सगळी बघू की. तुम्ही घरातली सगळी कामं पिओवर टाकून मोकळं होणार. माहिती आहे की मला. पिओ, तू कामाला जायचं बरं. भाऊजी, अहो आम्ही पण पिवतायला सपोर्टच करतोय की. ते नुसतं म्हणायला आहे. मला माहिती आहे तुम्ही काय करताय ते. सुजा, उगाच काय तर बोलू नकोस. काहीतरी कसं आहे? बया, मला तर वाटतंय ह्या घरात फकस्त एकटी पियूच आता कामाला जाण्याजोगती राहिली. हो, तुम्ही खावा की गप. आपे तू नको काळजी करू, तू जा. हा, आम्ही आहे घरातलं बघायला. हा, पण तिकडे जाऊन वेगळा विचार करू नको बरं का. नाही बाबा, मी मनापासून काम करेन माझं. आप्पे, आम्हा सगळ्यांना पूर्ण विश्वास आहे. चला, निघायचं का? हा चल. हा. आपे, माझं पाकिट विसरलं, तेवढं मी घेऊन येतो. घेऊन तू चल पुढं. हा, बर येत. ऐका ना, मला तुम्हाला हे सांगायचंय की आता तापीचं कामच आहे जे तिला ह्या अवस्थेतून बाहेर काढू शकतो. अर्जुन, अरे पर तिकडं काके, मी आहे तिकडं, गायतोंडे आहेत, लक्ष्मीताई आहेत, आम्ही सगळेजण काळजी घेऊ तिची. भाऊजी, पण तिकडे जाऊन ती काहीतरी वेगळं वागली तर अडचण होईल उगाच. नाही वागणार वय, नाही वागणार. माझी टेस्ट करून झाली. म्हणजे तुम्हाला सांगतो मी सगळं. आत्ता फक्त माझं, मी निघतो, मी तुम्हाला सांगतो सगळं. हां, येतो. हा पे. काय बया, असं होणार काय माहिती. एकदम भारी होणार आहे. पण विनया, मला जरा काळजीच वाटते रे. दादा, मला तर नाही एकदम भारी वाटतंय. नाही म्हणजे समजून सांगतो. अरे आबाळातनं हीच कोसळावी तसं संकट कोसळलंय बघ दोघांवर बी. अशा वेळेला खरं तर नात्याचा खरा कस लागतो. पण दोघं बी एकमेकांना धरून आहेत, नाही डाग मागणार कोण. भाऊजी, बरोबर बोलताय तुम्ही, पण आप्पी लवकर बरी झाली पाहिजे बघा. अहो नका काळजी करू, आपली सून एकदम खमकी आहे, होती बरोबर. एवढंच म्हणत बसा काय. खमकी आहे, खमकी खमकी. काय काय बंट्या, अरे या घरात काय झालंय माहितीये का? काय झालं? अरे ती आपली परत कामाला जायला लागली. कामाला म्हणजे ऑफिसला? काय सांगतेस आई? अगं कालपर्यंत फार येडेगत करत होती ना ती. बरी झाली का काय? हा ना, मला बी काय कळत नाही नेमकं काय चाललंय ते. बंट्या, अरे ती आपली बरी झाली तर आपल्या सगळ्या पिल्यांवर पाणी फिरलणार. पण आई कालपर्यंत तर लय बाळबाळ करत होती. आज अचानक काय झालं तिला असं? हा ना, मला बी काय कळत नाही नेमकं काय झालंय ते. आता काय करू मी, काय करू बंट्या? नाही नाही आई, तू काही करू नको. आपल्यावर संशय येईल असं काहीच करू नको. जाऊ दे तिला कामाला. ती फक्त कामावरून घरी आली ना, काय करते कशी वागते याच्यावर बारीक लक्ष ठेव. बंट्या, ती काय लपवत नसेल ना? तेच बघू आपण. ती जरी बरी झाली असली ना
तरी तिला येडे केल्याशिवाय सोडायचं नाही. बराबर आहे. आता ह्या घराला तर शराप लागलाच आहे. पहिलं बाळ तर गेलंय आणि आता दुसरं. आई श्श्श. अगं काय करतेस तू? ठरले ना आपलं त्या बाळाबद्दल त्या घरात एक चकार शब्द काढायचा नाही म्हणून. नाही 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 बोलणार. पण आता काय करू रे, तू बी मला भेटत नाही, इथं घरात बी कोण काय बोलत नाही, मग मी काय करू नेमकं? आई एक तर आपला प्लॅन का सक्सेस होत नाही माहिती आहे ना तुला. आता प्लॅन केलाय तर व्यवस्थित पाळू ना. आई या बाळाबद्दल त्या घरात कोणाला काहीच कळलं नाही पाहिजे. हा ठीक आहे ठीक आहे, काय नाही कळणार कोणाला, अजिबात नाही. काय नाही कळणार कोणाला? कुठं काय तो? तुम्ही काय लपवताय का? काय लपवताय? नाही नाही, कुठं कायला पोहते तवा? तुम्हीच असे भस्कन आले, मग तुमच्या आवाजाने घाबरले ना मी. घाबरलं? खरं बोलताय ना? असं तर नाही ना? तुम्ही न त्या बंट्याने मिळूनच त्या आप्पीच्या बाळाला काय केलंय? वा 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 वा, चोराच्या उलट्या बॉम्बा. अहो सरकार, ही घराची परिस्थिती फक्त तुमच्यामुळे झाली. तुमच्या पापाची फळं आहेत म्हणून तर ह्या घरात एक बी बाळ जिवंत राहत नाही. तोंडाला इथे बनवू नका. काय चुकीचं बोलते तर मी? हा अहो, हा सगळा त्या अर्जुनच्या आईचा शाप आहे म्हणून हे सगळं घडतंय. बस करा आता. बस करा म्हण. मी काय म्हणते सरकार, नाही तुम्ही स्वतःहून स्वतःच्या पापाची कबुली देता का? नाही, त्याच्यामुळं निदान घराला शांतता तरी लाभल ना. नाहीतर आता फक्त बाळ जातय, नंतर कोण कोण जाईल आणि काय काय जाईल हे फक्त तुम्ही बघत राहा. बस करा. काय काय झालं आता? लय काळजी करत होती ना तू तिची? बघ चालली ती कामाला. आता आता काय? अरे तू का चिडतोयस? का म्हणजे सगळं तुझ्या अंगावर टाकलंय त्यांनी आणि तू घरच्यांचा आतीचा विचार करत बसलीस. याला काय अर्थ आहे पिऊ? सुजय, खरं तर ती कामाला गेली ना तरच या सगळ्यातून बाहेर पडू शकते. बरोबर आहे पिऊ, तुझं बरोबर आहे. तू फक्त त्या आप्पीची पूजा करायची बाकी ठेवली आता. अरे काय बोलतोयस? काय म्हणजे? इथं मी तुझ्या बाजूने बांधतोय घरच्यांशी आणि तू तू त्यांची बाजू घेतीये. अशानं कसा तुला जॉब मिळणार आहे? हे बघ, मला तुझा मुद्दा कळतोय, पण जॉब लागेपर्यंतचाच विषय आहे ना. अगं पिऊ, तू आता घरातली कामं करायला घेशील आणि उद्या तुला जॉब लागला तर काय करशील? उद्या? हा समजा उद्या तुला जॉब लागला तर तू घरातली कामं करायची थांबवणार आहे का? तसं नाही, पण आपण काहीतरी मार्ग काढू शकतो ना. आता काही मार्ग निघणार नाहीये पिऊ. कुणीच या घराला सांभाळू शकत नाही एवढं लक्षात घे. या घरानं 2 बाळांना मारलंय आणि ते कधीच भरून निघणार नाहीये. त्यामुळे तू काय, कुणीही या घराला सांभाळू शकत नाही. काहीच होणार नाही या घरात. श्राप लागला या घराला. इथं कुणाचंच चांगलं होणार नाहीये. मी काय बोलतोयस तू? खरंच बोलतोय पिऊ मी. काय चुकीचं बोलतोय? असं बोलू नकोस. हे बघ पिऊ, मी तुला खरं खरं सांगतोय, मला या घराबद्दल इथल्या लोकांबद्दल काहीच वाटत नाही पिऊ. सुजय, आपलेच आहेत सगळे. काय आपली बिपली नाहीये. मला या घरच्यांशी संबंधच ठेवायचा नाहीये काहीच. एकदा प्लॉटिंग होऊन प्लॉट विकले गेले ना, 2-4 जरी विकले गेले ना तरी आपण आपलं राहू, तू मी आणि आरू, बस. घर सोडायचं? हो 100% सोडायचं. पण पिऊ, तू पेपरमध्ये काम करत असशील तर आपण आपल्या प्रोजेक्टच्या बातम्या करू शकतो आणि तो प्रोजेक्ट आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो. त्यासाठी तू हे नोकराचं काम करणं सोडून द्या आधी. तुझ्या कामाचं बघ पिऊ. मला तुझं म्हणणं कळतंय. तू म्हणतीस फक्त, करत तर काही नाही. ठीक आहे, मी बघते कामाचं, लागते जॉबच्या मागे. आलीच मी. ये. विनू भाऊजी, बरं झालं तुम्ही इथंच भेटलात. जाऊ वहिनी, काय झालं? मला जरा तुमच्याशी आणि अर्जुनशी बोलायचंय. अर्जा, अहो पण तो तर कामावर गेलाय ना. मी केलाय त्याला फोन, येतो म्हणाल आहे ते. खरं दादा, काय झालं? अरे ते विनू भाऊजी, काय झालं ते तुम्हाला माहीतच आहे की. हा, पर असं अचानक तुम्ही बोलाय. अरे अर्जाला येऊ दे की, बोलू आपण. आणि तसं काळजी करण्याचं काही कारण नाही. तर का घे आला अर्जा. का अर्जंट बोलून घेतलं? अरे ते अरे मीच सांगितलं होतं हे ना, मला बोलायचंय. हा हा, बोला की मग. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की आपण घरात एक शांती करून घेऊ. शांती म्हणजे? शांती म्हणजे पूजा घालू. अगं काके,
आत्ताच बाळाचं आहे असं आणि त्यात पूजा म्हणजे अर्जुन, अरे मी विचारलंय गुरुजींना, ते म्हणलेत पुढल्या आठवड्यात करू शकतो आपण. हा पर असं अचानक तुम्हाला कशा पाय वाटलं? भाऊजी, अहो बघा ना, आपल्या घरात एक नाही तर 2 बाळं गेली आहेत. एक पोटात आणि एक 2 नातवंड घरात येणार म्हणून आपण सगळे किती खुश होतो. पण आता आता तर मला वाटतं घरातच काहीतरी दोष आहे. कसला दोष आणि कसला काय काके, नियतीचा खेळ म्हणायचा नाही. नाही अर्जुन, नियती नाही. ह्या घरात काहीतरी चुकीचं घडलंय आणि ते आपल्याला शमवायला हवं. जी कुठली वाईट शक्ती ह्या घरात वास करत असेल ना, तर तिला काही करून घालवायला हवं. काही करून म्हणजे काही करून म्हणजे शांती घालू. मग वाटलंच तर काहीतरी करू की कोंबडं कापू, बकरं कापू. एक मिनिट काके, एक मिनिट. हे बघ, तू शांती करायचं म्हणलीस ना, इथपर्यंत ठीक आहे. पण हे आपल्या घरातले निष्पाप जीव गेले म्हणून करतोय ना आपण हे, आणि त्यासाठी निष्पाप जीवांचा बळी द्यायचा अजून. एक कोंबडं कापायचं, बकर कापायचं, असल्या अंधश्रद्धेला आपण धाराच नाही दिला पाहिजे. मला पटतच नाही. हा, एकदम लाख मोलाचं बोललास बरं का अर्जात. रुक्मिणी अगदी खरं बोलतोय अर्जुन. ठीक आहे, तसलं काय नको करायला, पटतंय मला बी. पण तुम्ही माझा मुद्दा लक्षात घ्या. मला मला काय वाटतंय हे समजून घ्या. रुक्मिणी, अगं तुला काय वाटतंय ना, हे पटतंय का आम्हाला, कळतंय. काकी परवा बाप्पूले भारी बोलले, म्हणले आपल्या वाटेचं दुःख भोगणं हा एकमेव मार्ग असतो आपल्या दुःखातून बाहेर पडण्याचा. अर्जुन, अरे पण ते दुःखाचं झालं र. आपल्या घरावर वाईट सावट आलंय त्यासाठी म्हणते मी. पण वाईट सावट आले असं का वाटतंय? आपण ते दुःखातून चाललोय म्हणूनच ना. तू काय बी म्हण, पण मला शांती घालायची. हा घालूया, पर अर्जा एवढंच म्हणतोय की आपण त्यात वाहवत नको जायला. हा तेच कदम, तुम्ही सोपं करून सांगितलं. मला तेच म्हणायचं. रुक्मिणी, शांती घालूयात आपण. गुरुजी म्हणतात ना तशी घालूयात. फक्त ते पुढचं तसलं काही नको करायला. बरं, आधी शांती तरी घालू. बरं, घे बोलून त्यांच्याशी. काय त्यासाठी लागते ना तयारी, ती सगळी करूयात आपण. ठीक आहे. अर्जा आज आपली कामाला गेली हा, पर ती काम नीट करेल ना रे? कदम, तिचं कामच तिला यातून बाहेर काढू शकतो, फक्त काम. वेलकम मॅडम, वेलकम टू द ऑफिस. तुम्ही कामावर रुजू झालात, खरंच खूप छान वाटतंय. हो, तुमची रजा लवकर संपली याचा आनंद आहे. पण ज्या कारणामुळे संपली त्याचा मला खूप वाईट वाटतंय. मला या विषयावर बोलायची इच्छा नाही आहे, प्लीज. मॅम, मी समजू शकते तुम्ही ज्या प्रकारच्या दुःखातून जाता याची फक्त मी कल्पना करू शकते. आपण प्लीज कामाला सुरुवात करायची का? मला अपडेट द्या ना. तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना ते बोलून एकदा मोकळे व्हा. म्हणजे हे असं फक्त कामामध्ये गुंतून घेऊन तुमचा त्रास कमी नाही होणार आहे. आत्ता बरं वाटेल तुम्हाला, पण तुम्ही जेव्हा एकट्या असाल ना तेव्हा पुन्हा त्याच विचाराने तुम्ही अस्वस्थ व्हाल. ताटे मॅडम, मला तुमचं म्हणणं कळतंय, पण मी आता कामाला परत सुरुवात करते, तर मला कामावर फोकस केलं पाहिजे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. गायतोंडे, मला हिरकणी योजनेचे अपडेट द्या. म्हणजे त्या तुम्ही द्यालच, पण त्याआधी ना आपल्या भागात काही जुगाराचे अड्डे सुरू आहेत. मला ते बंद हवे. बंद म्हणजे बंद. हे अचानक काय झालं मॅडम? काल आमच्या गावात मला एक जोडपं भेटलं आणि तो माणूस चक्क त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी बाजूला ठेवलेले पैसे त्या जुगारात हरून आलाय. खूप चुकीची आहे ही गोष्ट. म्हणजे आता काल ठीक आहे, त्याच्या मदतीने अर्जुनने एक अड्डा बंद केलाय, पण आपल्या भागात, आपल्या जिल्ह्यात मला एकही जुगाराचा अड्डा नको आहे. बंद म्हणजे बंद. पण मॅडम, हे करणं तेवढं सोपं नाही आहे. कारण आपण धाड टाकली की तेवढ्या पुरतेच हे अड्डे बंद होतात आणि मग पुन्हा नव्याने आणखीन नव्या ठिकाणी हे चालू करतात. हो, आणि ह्या लोकांना तर काही राजकीय नेत्यांचा सपोर्ट असतो. हो, पण त्यांना मोठी शिक्षा द्या ना, त्यानंतर ते हे सगळं सुरू करण्याचा विचारच करणार नाही. ओके मॅडम. आणि महिलांना पण सतर्क राहायला सांगा. यासाठी आपण कानाकोपऱ्यातील महिलांना स्वतः जाऊन भेट देऊ. आपण वेगवेगळे शिबिरं घेऊ, त्यांना माहिती देऊ. मला फक्त एवढं वाटतं की या जुगारामुळे कोणाचं आर्थिक नुकसान नको व्हायला. येस मॅडम, अगदी बरोबर आहे. मी या कामाला लगेचच लागतो आणि मी स्वतः भेट देईन तिथे. काय झालं?
म्हणजे आपण ह्या कामाला उद्यापासून सुरुवात करूया. हो, पण मग आत्ता काय झालं तुम्हाला? मी काहीतरी बोलले ना. काही नाही, तुमचं बोलणं ऐकून आमच्या पूर्वीच्या अपर्णा मॅम आम्हाला पुन्हा परत आल्याचा आनंद झाला. हो, त्यामुळे काय बोलावं हेच सुचलं नाही. कामाला लागा. काय चाललंय? काय तोंडे रिपोर्ट द्या की मला. येस मॅडम, येस. हे बघा ना. हां हां, हे घ्या. नाही काय नाही नाही मॅडम, तुम्ही आधी बसा तरी प्लीज मॅडम. काय तोंडे थांबा. काय चाललंय? द्या इकडे. काही हरकत नाही, द्या.